पंढरपूर अवघ्या वारकऱ्यांचं श्रद्धास्थान, आषाढी कार्तिकीच्या भक्तिसागरात न्हावून निघणारा आसमंत. इथल्या टाळ मृदुंगाचा नाद वर्षभर घुमत राहतो कानात. प्रेममयी पांडुरंगाची करुणा आणि त्या करुणेत भिजलेला शेकडो किलोमीटर अनवाणी पायपीट करून आलेला वारकरी, दोघेही एकमेकात दंग. या अफाट विलक्षण नात्याचं गूढ कधीच न उलगडणार. पांडुरंगाची कृपा आणि दामाजी पंत, संत कान्होपात्रा, महात्मा बसवेश्वर यांच्यामुळे इथल्या चराचरात एक चैतन्य टिकून आहे. पंढरी मंगळ वेढ्यात चढे भक्ती रंग, पंढरी मंगळ वेढ्यात चढे भक्ती रंग, विठू नाम गजरात वारकरी दंग. अखंडित वाहते सुखाची चंद्रभागा, अखंडित वाहते सुखाची चंद्रभागा. प्रशांत रावांच्या माग सखा पांडुरंग, पांडुरंग हो पांडुरंग, पांडुरंग हो. स्वातंत्र्यपूर्व काळात 1911 साली पंढरपूर बँकेची पायाभरणी झाली. जनतेचा पैसा जनतेच्याच हितासाठी वापरत या बँकेनं सहकार चळवळीचा उत्तम आदर्श घालून दिला. याच पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून पुढे आलेलं एक कणखर नेतृत्व म्हणजे सुधाकर परिचारक. त्यावेळचं पंढरपूर एक छोटं गाव होतं. असं केवळ विठ्ठल भक्ती झाला मार पंढरीनाथ. अर्थात तिथलं त्यावेळचं सार्वजनिक जीवन तरी काय असणार, लहानच स्वरूप असणार. पण त्या सार्वजनिक जीवनात एक नाव लहानपणी आम्हाला जे आठवतं ते परिचारकांचं. त्या त्यांना राव बहादूर परिचारक असं म्हणत असत. ते पंढरपूर नगरपालिकेचे अनेक वर्ष अध्यक्ष होते, इतकं मला आठवत आहे. तेव्हा हा जो सार्वजनिक कार्याचा एक वसा आहे तो तिथपासून आलेला निदान माझ्या तरी आठवणीत आहे सगळ्याच्या. पण नंतरचा काळ बदलला, स्वातंत्र्य आलं आणि त्यानंतर पंढरपूरचं स्वरूप हळूहळू बदलत गेलं. या सगळ्या ह्याच्यामध्ये याला स्वरूप बदलण्याच्या ह्याच्यामध्ये जर महत्त्वाचा वाटा कोणाचा असेल तर हा सुधाकर पंत परिचारक पुढे त्यांचे जे पुतणे हे आले आणि त्यांनी केलेलं काम हे माझ्या डोळ्यासमोर संबंध घडलेलं. असं अनेक प्रकारचे उपक्रम त्यांनी सुरू केले आणि पंढरपूरचं स्वरूप हळूहळू हळूहळू सगळं बदलत गेलं. नव्या युगात या पंढरीला सुधाकर पंत परिचारकांच्या रूपानं नवं वैभव मिळालं. जनता जनार्दन हाच परमेश्वर या विचारानं सुधाकर पंतांनी आपलं जीवन समाजकार्यात एकनिष्ठेनं समर्पित केलं. सुधाकर पंतांनी आजन्म ब्रह्मचर्य पाळून समाजसेवेला अक्षरशः वाहून घेतलं. इथल्या शहरी आणि ग्रामीण जनतेनं त्यांना आमदार म्हणून निवडून दिलं. समाजकारणाची राजकारणाची सुरुवात 1958 साली सर्वोदय संमेलन पंढरपूरला भरलं. विनोबा भावे राष्ट्रपती, सर्व वरिष्ठ नेते मंडळी आली होती. त्यावेळेपासून स्वयंसेवक म्हणून मी काम केलं आणि उद्देश असा की आपण कुठल्याही तऱ्हेचं प्रामाणिकपणानं निर्लोभीपणानं हे सगळं सामाजिक काम राजकीय काम असेल ते करत गेलो. त्यानंतर 1985 साली मी आमदार म्हणून प्रथम निवडून आलो. ते 2009 पर्यंत. सुधाकर पंत परिचारकांच्या कारकिर्दीत पाहता पाहता अवघ्या पंढरीलाच भरभराट आली. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना हे शहर नुसतं धार्मिक न राहता या शहरामधून धार्मिक पर्यटनाचाही विकास व्हावा
हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं. पंढरपूर हा तसा ग्रामीण भाग आहे. शेती इथला मुख्य व्यवसाय. या व्यवसायाला कशाची गरज आहे तर शाश्वत पाणी, शाश्वत वीज, शाश्वत भांडवल आणि उत्पादन केलेल्या मालाला शाश्वत बाजारपेठ. आणि मग ह्या चारीच्या माध्यमातून काम करत असताना परिचारक साहेबांनी पंढरपूर तालुक्यामधल्या संपूर्ण गावामध्ये पाण्याचं नियोजन कशा पद्धतीनं होईल ह्या संबंधीचं काम केलं. चंद्रभागेच्या पात्रामध्ये बंधारे उभा करणं, पंढरपूर तालुक्याच्या दोन्ही तीरावरती 200 ते 250 किलोमीटरची कॅनॉलची बांधणी करणं, त्याच्यामधून शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं पाणी घेता यावं म्हणून बँकाच्या मदतीनं पाईपलाईन इतर सुविधा निर्माण करून देणं, त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँक, सोसायट्या यांच्या माध्यमातून त्याला शाश्वत अर्थपुरवठा करणं. ह्या 4 बाबीची पूर्तता केल्यानंतर माझ्या पंढरपुरातल्या 72 शेतकऱ्यांनी कधीच मागं वळून बघितलं नाही. आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातला कॅलिफोर्निया म्हणून पंढरपूर तालुक्याची ओळख आहे. पण हे एक दिवसामध्ये उभा राहिलेलं नाही. ह्याकरता 5-25 वर्ष आमच्या संघटनेच्या सगळ्या सहकार्यांना, कार्यकर्त्यांना खर्ची घालावी लागली. आज महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त ऊस उत्पादन करणारा तालुका म्हणून पंढरपूरची ओळख आहे. द्राक्षाची मोठी बाजारपेठ म्हणून पंढरपूरची ओळख आहे. डाळिंबाची, बोराची, केळाची मोठी बाजारपेठ म्हणून, उत्पादक बाजारपेठ म्हणून पंढरपूरची ओळख आहे. आणि हे सगळं केल्यानंतर आज पंढरपूरच्या शेतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अर्थकारण या शहरामध्ये, या तालुक्यामध्ये होतं. म्हणजे एका बाजूला शेतीमधून अर्थकारण आणि दुसऱ्या बाजूला धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून अर्थकारण, आणि ह्या दोन्हीमधून इथल्या लोकांना एक आत्मिक समाधान, आध्यात्मिक समाधानाबरोबरच त्यांच्यामध्ये आर्थिक सुसूत्रता, सुबद्धता आणून त्यांचं कौटुंबिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासंबंधीचं काम गेल्या 25 वर्षामध्ये आदरणीय परिचारक साहेबांनी केलं. खऱ्या अर्थानं या पंढरपूरसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरामध्ये सगळ्या धर्माच्या लोकांना एकत्र आणणं, एकत्र बांधून ठेवणं हे असं अवघड काम होतं. पण परिचारक साहेबांनी ही गोष्ट अगदी लिलया पेलली. त्या ठिकाणी त्यांनी सगळ्या समाजातल्या, गरीबातल्या गरीब, गावकुसा बाहेरच्या समाजाला सुद्धा सत्तेमध्ये वाटा देण्याचं काम, सत्तेमध्ये स्थान देण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये केलं. एका बाजूला समाजातल्या सगळ्या घटकांना सत्तेस्थान देत असताना साखर कारखानदारीच्या माध्यमातून असेल, सहकारी संस्थांच्या माध्यमातून असेल किंवा बँकांच्या माध्यमातून असेल, या भागातल्या लोकांची आर्थिक परिस्थिती कशी उंचावत राहील याचा सातत्याने त्यांनी विचार केला. पांडुरंग कारखान्याची निर्मिती असू द्या, भीमा कारखान्याची दुरुस्ती करण्यासंबंधीची भूमिका असू द्या, किंवा ह्या भागातल्या सहकारी संस्थांना ताकद देण्यासंबंधीची भूमिका असू द्या, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याला उभं करण्यासंबंधीचं काम असू द्या, मार्केट कमिटीच्या माध्यमातून, मग तो द्राक्ष बागायतदार असेल, डाळिंब बागायतदार असेल, बोर बागायतदार असेल, त्याला ताकद देण्याचं, त्याचं मार्केटिंग उभं करण्याचं काम असू द्या, ह्या सगळ्या गोष्टी परिचारक साहेबांनी अतिशय लिलयानं पेलल्या आणि त्या समर्थपणे ह्या ठिकाणी उभा राहिलेल्या आपल्याला दिसतात. आज कारखान्याच्या माध्यमातून किंवा ऊस धंद्याच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यामध्ये 1200 ते 1400 कोटी रुपयाची उलाढाल दरवर्षी होते. द्राक्ष, डाळिंब, बोर या फळांच्या माध्यमातून 200 ते 300 कोटीची उलाढाल, आणि दूध धंद्याच्या माध्यमातून 100-150 कोटी उलाढाल आपण करतो. म्हणजे एका तालुक्यामधून, शेतीमधून 2000 कोटीच्या आसपास आर्थिक उलाढाल करणारा हा पंढरपूर तालुका, हे परिचारक साहेबांनी स्वप्न बघितलं होतं आणि ते स्वप्न त्यांनी आयुष्यामध्येच पूर्ण करून दाखवलं. परिचारक साहेबांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक संस्था उभ्या केल्या, पण त्या करत असताना त्यांनी सांगितलं की आम्हाला पण शिकवण त्यांनी अशी करून दिली की तुम्हाला एखादी संस्था चालवत असताना त्या संस्थेकरता रुपया तुम्हाला जर खर्च करता येत नसेल तर करू नका, पण त्या संस्थेतला रुपया खिशामध्ये घालण्याची पद्धती आपल्या संघटनेमध्ये चालणार नाही. आणि त्यांची ही शिकवण आजही सातत्यानं आमचे सगळे कार्यकर्ते पाळतात. संस्थेमध्ये काम करत असताना खुर्चीवरती बसल्यानंतर आपण एखादं काम करताना जर चुकलो तर त्याचं मालकांकडून काय आपल्याला बोलणं खावं लागेल ही एक नैतिकतेची भीती सातत्यानं आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांवरती असते. आणि त्यामुळे एक सुसंस्कृत कार्यकर्ता या तालुक्यामध्ये तयार झाला आणि अशा पद्धतीनं एक सुसंस्कृत संघटन तयार करणारा पंढरपूर
म्हणून आपल्या सगळ्यांसमोर आज चित्र उभा राहिलेलं आपल्याला बघतं. मुंबईमध्ये विधानसभेत गेल्यानंतर पंढरीचा पांडुरंग म्हणून विधानसभेतले आमदार त्यांच्या पायाला हात लावून दर्शन घेतात. त्यावेळेस निश्चितपणे आमच्या सगळ्या पंढरपुरांची मान गर्वानं उंच आल्याशिवाय राहत नाही. तो असं हे नैतिकतेचं सुसंस्कृत असं एक नेतृत्व हे आमच्या शहराला लाभलं, हे आम्ही आमचं भाग्य समजतो. सुधाकर पंत परिचारकांच्या या विशाल कार्याच्या मुशीत घडलेलं तितकंच कसदार नेतृत्व म्हणजे प्रशांत परिचारक. प्रशांत परिचारकांना सुधाकर पंतांकडून राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्राचा वारसा मिळाला खरा, पण आपल्या क्रियाशील आणि स्फूर्तिदायी गुणातून त्यांनी आपल्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राला नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. खर्डी या जन्मगावी 1988 साली ग्रामपंचायतीचं नेतृत्व करत प्रशांत परिचारकांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला यशस्वीपणे सुरुवात केली आणि पाहता पाहता ते पंढरपूरच्या राजकारणाचा आणि समाजकारणाचा अविभाज्य भाग बनले. आदरणीय परिचारक साहेबांचा वारसा मला मिळाला ही स्वतःचं माझं भाग्य समजतो. पण आजकाल राजकारणामध्ये काम करत असताना चांगला वारसा मिळणं हे सुद्धा आज दुर्लभ असं गोष्ट आहे. पण सुदैवानं आमच्या कुटुंबाला किंवा कुटुंबावरती जे संस्कार झाले त्या संस्कारामधून परिचारक साहेबांचं नेतृत्व तयार झालं आणि त्यांनी जे काम उभं केलं त्या कामाचा वारसा मला पुढच्या राजकारणामध्ये भविष्यकाळामध्ये काम करत असताना निश्चितपणे मिळतोय, हे मी माझं भाग्य समजतो. आणि त्यामुळे एक विकासाचं राजकारण डोळ्यासमोर ठेवून या तालुक्याची जडणघडण करण्याचा प्रयत्न आदरणीय परिचारक साहेब मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्या सहकार्याने केला. त्यामुळे निश्चितपणे आज महाराष्ट्राच्या नकाशामध्ये पंढरपूर तालुका हा नुसता धार्मिक नाही तर एक विकासाचं तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला येत आहे, हे सांगायच्या ठिकाणी मला निश्चितपणे आनंद होतो. प्रशांत मालक असे बावन कशी सोन, पंत सुधाकर देती योग्य दिशा ज्ञान. प्रशांत मालक असे बावन कशी सोन, पंत सुधाकर देती योग्य दिशा ज्ञान. परिचारक हा सदा सेवेशी तत्पर, पंढरीत बसे गड्या जनता जनार्दन. विकासाच्या वारी मंदी, विकासाच्या वारी मंदी विकास अभंग. प्रशांतरावांच्या माग सखा पांडुरंग, पांडुरंग हो पांडुरंग, पांडुरंग हो पांडुरंग. पंढरपूर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन शहरात येण्यासाठी विस्तारित रस्त्याच्या निर्मितीसाठी विशेष प्रयत्न करून शहराच्या लौकिकात आणि सौंदर्यात भर घातली. आणि हा पंढरी नगरीच्या सौंदर्यात भर घालणारा यमाई तुकाई तलाव देखील मालकांच्याच पुढाकारानं साकारला आहे. हा भाग पूर्वी पद्मावतीचा दुर्लक्षित भाग होता. आता ह्या 3 वर्षात हे 40 एकर जागा हे प्रशांतराव परिचारकांनी डेव्हलप करून एरिया फिरण्यासाठी वगैरे आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी हे केलं. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनात हा ट्रॅक अतिशय सुंदर आणि फिरण्यायोग्य झालेला आहे. सकाळी बी भरपूर लोक फिरायला येतात. सकाळ संध्याकाळ आम्ही 2 ट्रॅक मारतो. फुल ट्रॅक मारायला 55 मिनिटं लागतात आम्हाला. हे अगदी योग्य आणखीन अगदी चांगला साईट आहे. हे प्रेक्षणीय स्थळ झालं पंढरपूरच्या दृष्टीने आणि महत्त्वाचं म्हणजे ते बघूनच आम्ही इथं स्वतः फ्लॅट घेतलेला आहे. ही जागा जर का एखाद्या शहराच्या सारख्या ठिकाणी जरी असती तरी एवढी विकसित झाली नसती. इथे येऊन स्वर्गाशी गप्पा मारता येतात. उजनी धरणापासून कर्नाटकच्या हद्दीपर्यंत 16 बंधारे आहेत. यातील तब्बल 9 बंधारे पंढरपूर तालुक्यासाठी निर्माण करून हरित क्रांती घडवून आणण्यासाठी सुधाकर पंत परिचारकांच्या नेतृत्वाखाली प्रशांत परिचारकांनी सिंहाचा वाटा उचलला. भीमा नदी या तालुक्यातून वाहते. आजूबाजूला दोन्ही बाजूला साधारणतः 30 ते 40 गावं आहेत आणि ह्या नदीमध्ये पाणी थांबलं पाहिजे. त्याचा उपयोग शेतकऱ्यांना आपल्या शेतीकरता झाला पाहिजे. या भावनेनं परिचारक साहेबांनी या तालुक्यामध्ये 8 बंधारे बांधण्याचं काम केलं. आमच्या बोराळे गावात गेली कित्येक वर्ष हा 50 एकराच्या मधील पाझर तलाव आहे.
या तलावात 50 वर्षाचं इतकं गाळ पडलेलं होतं, त्याच्यामुळं पाणी जास्त प्रमाणात थांबत नव्हतं, त्याच्यामुळं खालच्या विहिरींना वगैरे पर्क्युलेशन कमी होत होतं. मग आम्ही मालकांना विनंती केली की मालक आम्हाला थोडं सहकार्य करून गाळ काढून द्या. प्रशांत मालकांनी 1.5 महिने पूर्ण पांडुरंग कारखान्याची यंत्रणा राबवून कारखान्यामार्फत JCB ट्रॅक्टर्स वगैरे देऊन पूर्ण 50 एकरातला 3.5 ते 4 फुटानं गाळ काढून दिला. त्याच्यामुळं आज अनेक शेतकऱ्यांना ह्याचा फायदा झालेला आहे. खालच्या 200-400 एकर एरियातले जे विहीर नलिका आहे, बोर आहे, या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा पुरेपूर फायदा झाला. आणि गाळ काढल्यामुळं ज्या शेतकऱ्यांना नेऊन खडकाळ जमिनीमध्ये गाळ टाकला त्यांची शेती सुजलाम सुफलाम झालेली आहे. तलावात 2 विहिरी आहेत गावासाठी पाणी पुरवठ्याच्या. दोन्ही विहिरींना आता सध्या पाणी भरपूर असल्यामुळं पाणी पुरवठ्याची कायमस्वरूपी आमच्या गावातलं प्रश्न मिटलेला आहे. 2020 सालची लोकसंख्या गृहीत धरून 24 कोटी रुपयांच्या निधीतून 60 टाक्यांची पाणी पुरवठ्याची कामंही पूर्ण करून घेतली आहेत. याबरोबरच 57 कोटींची प्रमुख विकास कामंही प्रशांतरावांनी आपल्या कारकिर्दीत पूर्ण करून घेतली. प्रशांतजी परिचारक हे जे विकासाची कामं घेऊन येत आहेत आणि करतायत, इतक्या झपाट्यानं त्यांच्याकडून ही कामं होत आहेत. नगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षामध्ये पंढरपूरच्या बाजूला असणारी जवळ 30 ते 40 उपनगरं आहेत. या उपनगरामध्ये भुयारी गटर योजना, रस्त्यांच्या सोयी, पाण्याच्या टाक्या. पूर्वीच्या काळामध्ये फक्त पुळूजला एक विजेचं केंद्र होतं, परंतु या तालुक्यामध्ये साधारणतः 21 विजेच्या उपकेंद्राची निर्मिती केली. मी नदीचं पाईपलाईन करून 3-4 महिने पूर्ण झालं होतं आणि मी याच्याकडे जा त्याच्याकडे जा ह्याच्यामध्ये माझे 3-4 महिने पूर्ण गेले होते. नंतर त्या DPसाठी मी फार थकल्यानंतर मी आमच्या गावामध्ये ते विश्वनाथ पाटील होते, त्यांना जरा भेटलो. त्यांना म्हटलं माझ्या DPचं काम आहे म्हटलं आणि काय होईना म्हटल्यानंतर त्यांनी काय म्हटले, बघू उद्या जरा आपल्या परिचारक मालकांचं मीटिंग आहे, त्यामध्ये मांडू विषय म्हटले त्यांनी. मी म्हटलं चालतं आहे म्हटलं. मग त्या दिवशी त्यांनी आले, ते तर जाऊन आमचा विषय मांडल्यानंतर मालक म्हटले, या तुम्हाला मी पत्र देतो, पत्रावरती जाऊन तुम्ही बघा, पाठपुरावा करा म्हटले. मग ते पत्र घेऊन आम्ही गेलो ऑफिसला. गेल्यानंतर त्या पत्रावर माझं कमीत कमी 25 ते 27 दिवसामध्ये माझी DP बसली पूर्ण. पंढरीच्या दुधामंदी पांडुरंगी साखर हो. ऊस गोड दूध गोड ग्वाड ग्वाड सहकार हो. शुभंकर सुधारक कार्य विचारांचा हो. हिरिरीन चाल भला नीती व्यवहार हो. विकासाच्या वारी मंदी परिचारकांच्या माग उभा पांडुरंग. पांडुरंग हो पांडुरंग. जिल्हा दूध संघाच्या चेअरमनमध्ये प्रशांत मालकाची चेअरमन म्हणून निवड झाली आणि सोलापूर जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून यापूर्वी दूध उत्पादकाला 30 दिवस, 40 दिवस, 50 दिवस, 60 दिवस दुधाचं पेमेंट मिळत नव्हतं. परंतु मालकांची निवड झाल्यानंतर मालकांनी जाहीर केलं की 5, 15 आणि 25 या 3 तारखेला दूध उत्पादकाला त्याचे पैसे त्याच्या खात्यावर मिळतील आणि ती प्रथा त्यांनी आजपर्यंत पाळण्याचं काम केलेलं आहे. प्रशांत परिचारकांच्या कारकिर्दीत दी पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार झालाच, पण नव्या तंत्रज्ञानाशी सांगड घालत कायापालटही झाला. ही पंढरपूर बँक या पंढरपूर वासियांसाठी जिव्हाळ्याची बाब आहे. अहो, या बँकेत खातं उघडलं की भरभराट होते, या श्रद्धेनं लोक या बँकेशी जोडले गेलेत. 30 वर्षापूर्वी औद्योगिक संस्था श्रीमंत सुधाकर पंत परिचारकांनी चालू करून दिली आणि त्याचा कळस प्रशांत परिचारक यांनी केलेला आहे. या माध्यमातून त्यांनी 60 महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याची
त्यांनी संधी दिली. ज्यावेळेस पंढरपुरातली मोठी वारी, आषाढी वारी, त्या टायमाला बायकांना बाहेरून व्याजानं म्हणजे 20% 10% अशा पद्धतीनं बायका कर्ज काढतात. त्या टायमाला महिला माझ्याकडे आल्या. त्यावेळेस आम्ही प्रशांत परिचारक मालकांच्या घरी गेलो. त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं आम्हाला कर्ज पाहिजे, महिला आमच्या गरज आहे त्या महिलांना काय काय खरेदी करायसाठी वारीसाठी. त्यावेळेस त्यांनी आम्हाला कुठलीही कागदांची पूर्तता न करता, काहीही न घेता, आमच्यावर फक्त विश्वास ठेवून आणि आमच्या महिलांची खरी गरज बघून आम्हाला तिथं त्या एका आठवड्यात कर्ज मंजूर करून दिलं. आज आमच्या महिला पीठ गिरणी चालवतात, कांडप मशीन चालवतात, काहींनी बाजारामध्ये भाजीचे गाडे चालवलेले आहेत. अशा माध्यमातून त्यांचा प्रपंच व्यवस्थित सांभाळत आहेत. सावकारकडून पैसे घेत होते महिला आमचे, पण व्याजदर जास्त जात होते. साहेबांनी मला कर्ज दिलं, सावकारापासून मुक्तता झाली आणि माझं घर उभं राहिलं. बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी जे काही कर्ज दिलेलं आहे त्यातून आमचा संसार फुलवण्याचा त्यांनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. 100 वर्षांचा वारसा घेऊन आलेली ही बँक प्रशांत परिचारकांच्या काळातही हीच परंपरा जोपासतीये. पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक जिनं आज 102 वर्ष पूर्ण केली, त्या बँकेच्या स्थापनेपासून आज मी चेअरमन म्हणून काम करतोय. माझ्या कुटुंबातल्या 3 पिढ्यांनी ही बँक स्थापन केली, वाढवली, सावरली. त्या बँकेच्या माध्यमातून आज पंढरपूरच्या अर्थकारण ह्या ठिकाणी सगळं सांभाळलं जातं. पंढरपूर शहराची आणि तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ह्या बँकेकडे बघितलं जातं. पंढरपुरातल्या वारीवरती जगणाऱ्या लोकांना त्यांच्या आर्थिक ताकद देऊन त्यांच्या पायावरती उभं करण्यासंबंधीचं काम ह्या बँकेने गेल्या 100 वर्षांमध्ये केलं. या शहरातील कुंकुबुक्का विकणारे, तुळशीच्या माळा विकणारे, लहान मूर्ती विकणारे, चिरमुरे प्रसादाचं साहित्य विकणाऱ्या लहान लहान व्यापाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या पाठबळ देऊन त्यांच्या पायावरती उभं करण्याचं काम ह्या बँकेने केलं. पंढरपूर बँकेकडून आर्थिक मदत म्हणून आर्थिक आणि मी मुळात शेअर होल्डर आहे तिथला. कमीत कमी 100 ते 1.5 वर्ष झाले परंपरा चालू आहे टांग्यावाल्यांची. रिक्षा आले, मोटरसायकलवाले, इतके गाड्या वगैरे झाले. आमच्या टांग्याकडे आजपर्यंत कोणी लक्ष दिलं नाही. दिलं तर लक्ष फक्त प्रशांत मालकांनी दिलं. आम्हाला टांग्याला आता कसं घोडा घेण्यासाठी आता 2-2, 3-3 लाख रुपये लागतात. मग आम्ही प्रशांत मालकातर्फे आम्हाला लाख रुपये कर्ज योजना मंजूर झालेली आहे. मी जवळजवळ 5-6 वर्ष रिक्षा चालवतो. प्रशांत मालकाच्या आशीर्वादाने माझं सगळं व्यवस्थित चालू आहे. मी प्रशांत मालकांकडे नोकरी मागण्यासाठी गेलो असता प्रशांत मालकांनी सांगितले की नोकरी मागण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या पायावरती स्वतःच्या उभा राहा. त्यांनी स्वतःच्या संस्थेमध्ये आम्हाला चहाचे कॅन्टीन चालू करण्यासाठी आम्हाला त्यांनी अर्थसहाय्य अर्बन बँकेच्या माध्यमातून त्यांनी उपलब्ध करून दिला. प्रशांत मालक हे अतिशय अभ्यासू, हुशार व कर्तव्यदक्ष नेते आहेत. सर्व यात्रेच्या काळामध्ये सर्व व्यापाऱ्यांना घेऊन आर्थिक प्रश्न काय असलं, काय अडचणी व्यापाऱ्याच्या आमच्या असल्या तर ते सगळं सोडवतात. स्टेशन रोडला चप्पल लाईनला माझं चप्पलचं दुकान आहे. अचानक शॉर्ट सर्किटमुळे आमचे एकत्र 13 दुकानांना आग लागली होती. आग लागल्यानं आम्ही एकदम म्हणजे असं बेघर झालो होतो आणि आम्हाला तातडीची मदत पाहिजे होती. त्यामुळं प्रशांत परिचारक साहेबांनी स्वतः येऊन तिथं भेट देऊन त्यांनी तातडीनं 0% व्याजदरानं 2-2 लाख मदत देण्याचं त्यांनी जाहीर केलं आणि आम्हाला 2-2 लाख मदत त्यांनी दिल्यामुळं आम्हाला कुठल्या सावकारांचे दरवाजे वगैरे खटखटावे लागले नाहीत. ज्यावेळेस दुकानाला आग वगैरे लागली त्यावेळेस आमच्या डोळ्यात पाणी आलं. सगळं दुकानातलं माल सामान सगळं जळलं होतं, सगळं जळून खाक झालं होतं. प्रशांत मालक आले, त्यांनी सगळी पाहणी केली, आम्हाला बँकेत व्यवस्थित करून आमचे दुकानं परत उभे राहिले. बँकेने मागील शताब्दी महोत्सव पूर्ण केला. त्यावेळेस भारताचे राष्ट्रपती महामहिम प्रणवजी मुखर्जी स्वतः या ठिकाणी आले आणि त्यांनी बँकेच्या कार्याचा गौरव केला. निश्चितपणे आम्हाला ही अभिमानाची गोष्ट आहे. या शहरातल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देत असताना मायक्रो फायनान्ससारख्या योजनांमधून त्यांना उभं करणं, या शहरातल्या मध्यमवर्गीयांना घराचं स्वप्न बघत असताना स्वप्न पूर्ण करण्याकरता ताकद देणं आणि या शहरातल्या लहान मोठ्या उद्योजकांना जी स्वप्न आपण बघत होतात त्या स्वप्नाला किंवा त्यांच्या पंखामध्ये बळ भरण्याचं काम या बँकेने गेल्या 100 वर्षांमध्ये केलं. त्यामुळे ही बँक
या परिसराच्या आर्थिक विकासाला चालना देणारी संस्था म्हणून आज महाराष्ट्रभर अग्रगण्य झालेली आहे. महाराष्ट्राची शिक्षण क्षेत्रातली उज्ज्वल परंपरा पुढे चालवत परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रशांत परिचारकांनी गाव तिथं हायस्कूल काढलं आणि गावागावातील मुलांसाठी ज्ञानाची दारं त्यांनी खुली केली. माझी शाळा माझ्यावर खूप चांगले संस्कार करते. माझी शाळा मला खूप आवडते. माझी शाळा मला खूप आवडते. परिसरातील युवकांना उच्च शिक्षित बनवण्याच्या उद्देशानं आणि त्यासाठी त्यांना परगावी जावं लागू नये म्हणून उमा कॉलेज, कर्मवीर इंजिनिअरिंग कॉलेज प्रशांतरावांनी उभारलं. उमा कॉलेज म्हणजे उत्तम माणूस म्हणून घडवण्यास भाग पाडणारे कॉलेज म्हणजे उमा कॉलेज. या कॉलेजमध्ये प्रशांतरावजी परिचारक साहेबांचे मार्गदर्शन पुरेपूर मिळते म्हणून हे कॉलेज एवढ्या चांगल्या भरभराटीला आलेलं आहे किंवा आम्हाला एवढं चांगलं शिक्षण मिळत आहे. आमच्या गावामध्ये महाविद्यालयाची सोय नव्हती, परंतु प्रशांत परिचारक साहेबांच्या या कॉलेजमध्ये मला आल्यापासून एकदम सुरक्षिततेची भावना वाटते. इथं मी 12वी कॉमर्समध्ये शिकते. मी उमा शिक्षणशास्त्र या संस्थेमध्ये BEd शिकत आहे. प्रशांत परिचारक साहेबांच्या या कॉलेजमध्ये मुलींसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पुस्तकी ज्ञानावर भर न देता व्यवहार ज्ञान कसं असावं हे सर्व या ठिकाणी शिकवलं जातं. व्यक्तिमत्व विकास शिबिर, MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र अशा नानाविध उपक्रमातून प्रशांतराव आता युवकांचे नेते बनलेत. मला करिअर घडवण्यासाठी MPSC करायचं आहे आणि MPSCचं फाउंडेशन जे असतं ते फाउंडेशन प्रशांत मालकांनी या ठिकाणी माझ्याकडून करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे एकंदरीत विचार करता मी 100% फुल कॉन्फिडंटली सांगू शकतो की प्रशांत मालकांच्या या सर्व कर्तृत्वामुळे मी पुढे भविष्यामध्ये MPSC उत्तीर्ण होऊ शकतो. युवकांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देत प्रशांतरावांनी प्रतिभा महोत्सवाची सुरुवात केली. युवकांच्या याच उत्साहाला आणखी द्विगुणित करत प्रशांतराव परिचारकांनी दी पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या शतक महोत्सवाच्या निमित्तानं संगीतकार अजय अतुल यांच्या स्वरसुधा या भव्य संगीत रजनीचं आयोजन केलं. सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच यावर्षी खेळाडूंसाठी प्रशांतरावांनी मॅरेथॉन स्पर्धाही आयोजित केली होती. उभा गाव गाई कीर्ती तुझ्या सच्चाईची, बरं नग खरं बोलू शिकवण तुझी. उभा गाव गाई कीर्ती तुझ्या सच्चाईची, बरं नग खरं बोलू शिकवण तुझी. जानकीच्या रामासम तुझं रचरित, लोकसेवेसाठी पुन्हा जन्मला दामाजी. विकासाच्या वारी मंदी, विकासाच्या वारी मंदी विकास अभंग. प्रशांतरावांच्या माग सखा पांडुरंग, पांडुरंग हो पांडुरंग हो पांडुरंग. अंध, अपंग आणि मूकबधीर विद्यार्थ्यांनाही इतर मुलांप्रमाणेच भरपूर शिक्षण मिळावं यासाठी सामाजिक बांधिलकीच्या नात्यानं प्रशांत परिचारकांनी विविध शाळांची उभारणी केली. पांडुरंग प्रसारक शिक्षण संस्था भारी, लय भारी लय भारी लय भारी. शेळवे कॉलेज न घडविली पोर पुरी, द्वारी लय भारी लय भारी. नगरपालिका बाजार समिती स्वप्नही चालवायचं. अहो नगरपालिका बाजार समिती स्वप्नही चालवायचं. प्रशांत मालकांना निवडून आणायचं, प्रशांत मालकांना निवडून आणायचं. फक्त शेतीच नव्हे तर शेती उत्पादनासाठीही मालकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून दिली. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज प्रशांतराव परिचारक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं कोट्यावधीची उलाढाल चालू आहे. डाळिंब, बेदाणा, केळी सगळ्या प्रकारचे इथं चांगल्या प्रकारचा रेट मिळतो. जम्मू काश्मीर, श्रीनगर, अमृतसर, लुधियाना, दिल्ली, जयपूर, कानपूर, विजयवाडा
प्रत्येक राज्यामध्ये इथून माल मोठ्या प्रमाणात जाते, त्यामुळं शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा भाव मिळतो. इथं कोट्यावधी रुपयाची मार्केट कमिटीची कामं झालेली आहेत. याचं सगळं श्रेय फक्त प्रशांत मालक आणि प्रशांत मालकालाच जातं. डाळिंबाला योग्य भाव मिळतो और रोगपट्टी मिळते. डाळिंबाचे सौदे आजपर्यंतच्या काळामध्ये क्रेटमध्ये शेतकऱ्याचं डाळिंब घेतलं जात होतं, परंतु किलोवर डाळिंबाची विक्री या पंढरपूरच्या मार्केट कमिटीमध्ये करण्याचं काम हे परिचारक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालं. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला पांडुरंग कारखान्याकडूनच सर्वाधिक भाव मिळण्याची परंपरा आजही कायम आहे. प्रत्यक्ष 1992 मध्ये या कारखान्याची कार्यवाही सुरू झाली. त्या काळापासून या कारखान्यानं आजपर्यंतच्या काळामध्ये खूप मोठी प्रगती केलेली आहे. पर्वता साखर कारखाना हा डबघाईत आला होता, तो त्यांनी विकत घेतला. सुधाकर पंतांनी आपल्या ह्याच्यामध्ये पांडुरंग सहकारी कारखाना असं नाव त्याला देऊन खाजगी कारखाना होता, तर तसा खाजगी ठेवू शकले असते ते, पण तसं न करता त्यांनी सहकारी असं हे सगळं केलं. हे त्याचं वैशिष्ट्य सुधाकर पंतांच्या गावाचं. घेतला त्यावेळेला तो 800 टनानं चालत होता आणि एका सीझनमध्ये 1.5 लाखाचं क्रशिंग करत होता. परंतु या कारखान्याला मार्गदर्शन सुधाकर पंत परिचारक साहेबांचं असल्यामुळं जर गेल्या वर्षीच्या सीझनमध्ये आपण बघितलं तर हा कारखाना दररोज 6000 टनानं गाळप केला आणि सीझनमध्ये साधारणतः 10 लाख टनाचं गाळप करून या सोलापूर जिल्ह्यामध्ये 1165 रिकव्हरी मिळवण्याचं काम हे आदरणीय परिचारक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांतराव परिचारक यांच्या सहकार्याने केलेलं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. पांडुरंग सहकारी साखर कारखान्यानं देशासमोर आदर्श उभा करत तांत्रिक कार्यक्षमतेसाठी देशातलं प्रथम क्रमांकाचं स्थान पटकवलंय. प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक भागामध्ये कारखान्याच्या माध्यमातून मेळावे घेतले, शेतीच्या ऊस पीक वाढीकरता वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याचं टनेज हे 100 टनापर्यंत कसं जाईल याकरता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जी संस्था या ऊस विकासावर काम करते, या संस्थेचं मार्गदर्शन घेऊन शेतकऱ्यांचं टनेज वाढवण्याचं काम केलं. तिथेच नव्या युटोपियन कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि पंढरपूरच्या बरोबरच मंगळवेढा तालुक्यातील मागासपणा दूर करण्याच्या दूरदृष्टीनं एका नव्या युगाचा प्रारंभ झाला. युटोपियन शुगर्स लिमिटेड कचरेवाडी हा आपला 3500 TCDचा प्लॅन्ट आपण नवीन बसवतोय. 14.8 मेगावॅट कोजन प्लॅन्ट आहे आपल्या इथं. पहिल्यांदाच महाराष्ट्रात इथं एअरकूल्ड कंडेन्सर बसवतोय. इतर ठिकाणी साखर कारखान्यात जे वॉटर कूल्ड कंडेन्सर असतात तर दिवसाला 10 लाख लिटर पाणी हे लागतं. आपल्या इथं पाणी अजिबात लागणार नाही. 2 ते 3 सीझन झाल्यानंतर वेतन बोर्ड लागू करत असते, परंतु हा एकमेव कारखाना आहे की पहिल्या सीझन चालू व्हायच्या अगोदर वेतन बोर्ड लागू केलेला आहे. प्रशांत मालकामुळं बऱ्याच लोकांना रोजगार मिळालेला आहे. प्रत्येक गावातील 3-4 कामगार घेतलेले आहेत. संपूर्ण राज्यभर दुष्काळाचं सावट असताना मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्यातील बळीराजाला प्रशांत मालकांनी 200 ते 250 टाक्यांचं वाटप आणि टँकरद्वारे पाणी पुरवठा करून भूमिपुत्रांची तहान भागवली. दुष्काळग्रस्त भागात मुकी जनावरं उपासमारीनं मरू नयेत यासाठी चारा छावण्यांची उभारणी केली. मंगळवेढ्यासारख्या दुष्काळी भागामध्ये सुद्धा दूध संघाच्या माध्यमातून लोकांना जर्सी गायींचे वाटप करून त्यांची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी त्यांना मदत केली आहे. ज्यावेळेला दुष्काळ पडला होता त्यावेळेला प्रशांत मालकांनी छावण्या उभारल्या, चाऱ्याचा प्रश्न सोडवला आणि जनावरांची जोपासना चांगल्या प्रकारे त्यांच्यामुळेच झाली. 35 गावात पाणी कमी आणि दूध जास्त आहे. पण काळ बदलतो, सत्ता बदलते, सत्तेतील माणसं बदलतात, त्या माणसाची वृत्ती बदलते. आजच्या सत्ताधीशांनी फक्त स्वतःचा स्वार्थ साधल्यानं आता या पंढरपूर मंगळवेढ्याची अवस्था बिकट झाली आहे. 2009 साली विधानसभेची निवडणूक लागली. राष्ट्रवादी काँग्रेसनं माझी उमेदवारी जाहीर केली. आम्ही प्रचाराला सुरुवात केली, पण 4 दिवसातच पवारसाहेबांनी मुंबईला बोलवलं आणि जिल्ह्याच्या राजकारणात आम्हाला अडचण येते. मोहोळ, करमाळा, माढा या ठिकाणी अडचण येते. त्यावेळेला या जिल्ह्याचे पालकमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची अडचण झाली. त्यांचा तालुका राखीव झाला. त्यामुळं तुम्ही थांबता का म्हणले. मग मी 25 वर्ष केल्यामुळं होय म्हणलो. विजयदादाकरता माघार घेतली, त्यांची खटपट केली, पण लोकांनी मान्य केले नाही, त्यांना पराभूत केले. इथे रस्ते तर आहेत,
पण तेही उखडलेले. इथे युवक आहेत पण मोठे उद्योगधंदेच नाहीत. दुष्काळ पडला तर आभाळाकडे आ वासून पाहण्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे मालकाने निर्णय तो घेतला होता, पण मालकाने आपल्या सगळ्याला गृहीत धरून निर्णय घेतला आणि नेमकं त्यावेळेस समोरच्या लोकांनी खोटं नाटक या ठिकाणी उठवलं, काही गोष्टी केल्या आणि त्याचा परिणाम झाला. निवडणुकीमध्ये तरुणांनी मोठ्या विश्वासानं समोरच्या उमेदवाराला निवडून दिलं, पण 5 वर्षामध्ये सगळ्याच्या पदरी निराशा पडलेली आहे. या 22 गावातला कागद मी या ठिकाणी आणलाय. ही जी गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये मालकांनी केलेली कामं 1999-2004 ह्या 10 वर्षातली आणि त्याच्या खाली लिहिलीत सध्याच्या आमदारांनी केलेली कामं. दिसतेत ना? वरची काम आहेत ती मोठ्या मालकाच्या काळातली आहेत आणि खाली 2-2 1-1 काम आहे फक्त ते या उमेदवाराच्या काळातलं. 5 वर्षामध्ये या 22 गावामध्ये एकही काम असं दाखवून द्यासारखं काम या ठिकाणी झालं नाही. पण अशा पद्धतीनं 5 वर्षामध्ये ब्रह्मनिरास लोकांचा झाला. मंगळवेढा तालुका मागास राहण्याचं कारणीभूत आतापर्यंत कोणतेही पुढारी कार्यकर्ते हे काम करून घेणारे नसल्यामुळं मागं राहिला. मतं देऊन देऊन म्हातारं झालं, कुणी काय आमचा विकास केला नाही. तुम्हाला आज सुबत्ता दिसते, ऊस दिसतोय, रस्ते दिसत आहेत, पाणी दिसतंय, लाईट दिसतेत, बंगले गाड्या दिसत आहेत, पण मंगळवेढ्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. तिथं आज मुली सासरी जायला तयार आहेत. मंगळवेढ्यामध्ये मुली सासरी जायला तयार आहेत, पण मुली सुना म्हणून यायला तयार नाही आहेत. अशी अवस्था आज तिथल्या अनेक गावामध्ये आहे. काही गावामध्ये आज तिथं वस्तीवरती लाईट नाही आहे. चिमण्यामध्ये स्वप्न बघतायत लहान मुलं चिमणीच्या दिव्यामध्ये की मला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचंय. मी लोणार मामदाबादच्या परिसरामध्ये गेलो, एका वस्तीवरती गेलो, संध्याकाळी 8 वाजता म्हणलं लाईट तुमच्या इथं गेली आहे का, लोड शेडिंग आहे का? ती म्हणले मालक 60 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाली, अजून आमच्या वस्तीवरती लाईट आली नाही. म्हणलं मोबाईल तुम्ही वापरताय, चार्जर कुठं करता? म्हणले 3 किलोमीटरवर गावात पिठाची चक्की आहे आणि तिथल्या एका स्विचमध्ये आम्ही जनरेटरवरती मोबाईल चार्ज करतो आणि दिवसभर वापरतो. म्हणजे ही अवस्था मंगळवेढा तालुक्यातल्या लोकांची आहे. पण भाव तिथे देव आणि इच्छा तिथे मार्ग. समस्या ही असतेच, मग ती लहान असो वा मोठी, पण इच्छा असेल तर समस्या सोडवणाऱ्याला मार्गही सापडतोच. त्यासाठी लागते दूरदृष्टी आणि तळमळीनं काम करत राहण्याची कष्टाळू वृत्ती, जी प्रशांत परिचारकांमध्ये दिसून येते. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी एक व्हिजन डोळ्यासमोर ठेवून मी काम करतोय. त्या भागात चांगल्या शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणं, तिथल्या शेतीला शाश्वत पाणी उपलब्ध करून देणं, तिथल्या शेतकऱ्यांना आर्थिक पैसा लागतो तो उपलब्ध करून देणं, शेतामध्ये तयार झालेल्या शेताच्या मालाला खात्रीची बाजारपेठ निर्माण करून देणं, सुशिक्षित बेरोजगारांना हाताला काम देणं आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्किल्ड वर्कर तयार करणं, हे माझ्या त्या प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर आहेत. पण त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये असलेल्या या गावाला चांगल्या आरोग्याच्या सोयीसुविधा असणं ही सुद्धा प्रामुख्यानं आज काळाची गरज आहे. चांगलं पिण्याचं पाणी त्या गावाला मिळू शकत नाही, ते दिलं पाहिजे. तिथल्या गावाचं नियोजन करून विकासाची गंगा ह्या गावामधून नेण्यासंबंधीचं काम भविष्यकाळामध्ये आम्हाला करावं लागणार आहे. त्यामुळे एक सर्वांगीण विकासाचं एक मॉडेल डोळ्यासमोर ठेवून आपल्याला मंगळवेढ्याचा विकास करावा लागणार आहे. विविध योजना राबवत असताना त्यांच्याकडं पंचायत समिती असो, तिथं कुठल्याही जाती धर्माचा भेद न करता त्यांनी जवळजवळ धनगर समाजाचे ते वामनराव माने यांना 10 वर्ष सभापतीपद दिलं. पांडुरंग सहकारी साखर कारखान्यासाठी मराठ्यांचा माणूस दिला, दिनकररावजी मोरे. मार्केट यार्डामध्ये दाजी भुसनर म्हणून एल्मार समाजाचा माणूस आहे. म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारे थोरले मालक, त्यांचाच आदर्श घेऊन प्रशांतजी मालक आज काम करत आहेत. आदरणीय श्रीमंत सुधाकर पंतांनी ज्यावेळेला भीमा सहकारी साखर कारखाना मोडीत निघाला होता, त्याला हात लावल्यावर तो पूर्वस्थितीत आला आणि फायदा करून दिला.
एस टी महामंडळ, उद्या भंगारमध्ये जाणारी एस टी आज आम्ही श्रीमंत परिचारक यांच्या हातात देतो आहे, तिचं सोनं करून ती एस टी फायद्यात आणून दाखवली. 2014च्या निवडणुकीत प्रशांत परिचारक उमेदवार म्हणून उभा राहणार आहे. आत्तापर्यंत केलेलं त्यानं 10-15 वर्षाचं काम माझ्यासारखंच प्रामाणिकपणे करेल अशी खात्री असल्यामुळं लोकांनी त्याला निवडून द्यावं अशी विनंती करतो. निवडणुकीचं भरलं यावर, अहो निवडणुकीचं भरलं यावर, अहो आपला पांडुरंग परिवार, श्रीमंत थोरलं मालक सुधाकर, स्वप्न त्यांचं करू साकार, प्रशांत मालकांना निवडून आणायचं आणि जो मन कामाला लागायचं. आता जो मन कामाला लागायचं, हे जो मन कामाला लागायचं. निवडणूक परिवर्तनाची निवडणूक आहे, ही निवडणूक विचाराची निवडणूक आहे, ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे आणि विकासाची दिशा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. 5 वर्षामध्ये आपण या पंढरपूर आणि पंढरपूर परिसरामध्ये काम करत राहिलो. कुठेही भाषणबाजी केली नाही. लोकांना वाटले की आता आपण राजकारणात काय निवृत्त, खोटं उठवलं त्यांनी, निवृत्त झाले, पुण्याला गेले, कुठं काय काय काय. ठीक आहे, लोकशाहीमध्ये लोकांचा कौल मानला पाहिजे म्हणून आपण तो कौल मानला. 4 वर्ष शांतपणे राहिलो. त्यांना काय करायचं ते करू द्या म्हणून सांगितलं. फक्त 35 गावं आणि मी काहीतरी खूप मोठा नेता आणि मी सगळ्या पक्षाला कसं खेळवतोय ह्याच्यामध्ये त्यांनी धन्यता मानली. पण त्यालाही कळलं आता की सगळे पक्ष 4 वर्ष गप होती, त्याला आता खेळवायला लागले. सुदैवाने या तालुक्याला खूप मोठी परंपरा आहे. भाई राहुळ बाळासाहेब मोऱ्यांपासून औदुंबर अण्णा, तात्यासाहेब डिंगरे, नारायणराव पटवर्धन, परिचारक साहेब, एकापेक्षा एक मोठी मंडळी या तालुक्यात नेतृत्व करून गेली आणि नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये पंढरपूरची मान उंचावली. स्वतःच्या कर्तृत्वानं, चारित्र्यानं, वागणुकीनं, संस्कारानं. नवीन पिढीला मुद्दाम सांगणार, तुम्हाला हा इतिहास जुना माहीत नाही. आणि ही मंडळी विधानसभेत गेल्यानंतर तिथले आमदार, तिथले मंत्री, तिथले अधिकारी वाकून त्यांच्या पायाला हात लावून पाया पडतात, ही सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे. पण आजकाल बघितलं तर पंढरपूरचा आमदार म्हणजे काय तर आयुष, मजा, गंमत असं एक समीकरण झालेलं आहे. लोकांच्या भावनेशी खेळायचं आणि मतं मागायची, एवढा एक कलमी कार्यक्रम गेल्या 5 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये, परिसरामध्ये, मतदारसंघात झाला. मी तर तुमच्या गावातला आहे, खातेदार आहे होय. आणि या 22 गावामध्ये गेली 30, 40, 50, 60 वर्ष आम्ही सगळेजण काम करतोय. आम्ही काय आज आलेलो नाही. 2-2, 3-3 पिढ्यापासून त्या ठिकाणी काम करतोय. नानासाहेबांची वडील असतील, मालक असतील, हरिदादांचे असतील, भाऊ आहेत, ही सगळी मंडळी तुम्ही रोज बघताय. गेली 40-50 वर्ष आम्ही काम करतो. त्यामुळे आज काहीतरी यायचं, निवडणूक आहेत म्हणून तुम्हाला खोटं सांगायचं ही भूमिका नाही. पण गेल्या 25 वर्षामध्ये मालकाने या तालुक्यामध्ये संघटना बांधली, माणूस उभा केला. 800 टनाचा कारखाना होता, आज 10 लाख टनावरती गेला. ह्या वर्षी 17 लाख टनाची ऊसाची नोंद आपल्या संघटनेच्या माध्यमातून कारखान्याकडे आलेली आहे. म्हणजे माणसं सांभाळल्यामुळं माणसं वाढत गेली. जिल्हा बँकेचे दरवाजे मालकांनी खुले केले, मागल त्याला कर्ज दिलं. लोक चेष्टा करायची की चिडावरती जिल्हा बँकेतनं पैसे वाटले जातात. होय तात्या, खरं आहे का नाही? एका पाईपलाईन वरती 2-2 वेळा पैसे, 3-3 वेळा पैसे. माणूस उभा करणं ही भूमिका होती. अडलेल्या माणसाला मदत केली पाहिजे ही भूमिका होती. तर असं मी नशीबवान आहे त्यामुळं. कारण मी एका चांगल्या घराण्याचा वारसा घेऊन आलोय, चांगल्या नेतृत्वाचा वारसा घेऊन आलेलो आहे. आणि असा वारसा खूप थोड्या लोकांना मिळतो. त्यामुळे मला ती चेष्टा भाषणात बोलतात विरोधक की चुलत्याचा वारसा घेऊन सांगतोय. जाहीरपणे तुम्ही चुलत्याचा वारसा सांगतो. पण त्याला माझं आव्हान आहे की तुझा पोरगा कोणाचा वारसा सांगणार? तुझा पोरगा कोणाचा वारसा सांगणार? वाळू चोरली म्हणून कलेक्टरनं आमदारावरती खटला दाखल केला, त्याचा वारसा सांगणार का? एका या महिलेनं खंडणी मागितली म्हणून तिचा वारसा सांगणार? माझ्या चुलत्यांनी संस्था कुठल्या बुडवल्या नाहीत.
ज्या औदुंबर अण्णांनी कारखाना शिखरावरती नेला तो कारखाना बुडवण्याचं पाप करणाऱ्याचा वारसा सांगणार याचा सुद्धा उल्लेख त्यांनी करावा. तरी सांगावं तर या पोरानं कोणाचा वारसा सांगायचा ती म्हणून तुम्हाला प्रिन्स चार्लस मी आहेच. जन्मता मी चार्लस आहे, जन्मता मी सोन्याचा चमचा घेऊन आलोय. माझ्या घरात 4 चाकी गाडी 1930 सालापासून आहे, आज नाही. कोणातरी उसाचा काटा मारून मी पैसे मिळवलेले नाहीत. त्यामुळे मी जाहीरपणे सांगतो की मी आहे. पण तू कोण आहेस? आसाराम बापू का अजून कोण? तुझी तुलना कोणाशी करायची? राजकारणामध्ये नीतिमत्तेचं राजकारण करणारे आम्ही माणसं आहेत. पण मी का बोलतो तर घाणेरडे आरोप त्यांनी आमच्यावरती केले कालच्या सभेमध्ये. त्यांनी सांगितले की परिचारक साहेबाचे मोठ्या मालकाचे आणि दारूचे धंदे आहेत म्हणे खर्डीमध्ये. काशेगावात मटक्याच्या बुक्या आहेत. आता इतक्या नीच पातळीपर्यंत जर ही माणसं राजकारणामध्ये येत असतील तर काय ह्याच्याबद्दल बोलावं सांगा. ही पद्धत कधी नव्हती. पार्ट्या होत्या, गट होते, तट होते, सगळं होतं. अण्णाची पार्टी होती पण एकमेकाचा मान सन्मान ठेवून राजकारण दोघांनी त्या तालुक्यामध्ये केलं. निवडणुकीला मत मागायच्या अगोदर मंगळवाड्यामध्ये मी गेली 6 वर्ष काम करतोय. 16,000 गाईचं वाटप करून 16,000 कुटुंब त्या ठिकाणी उभा करण्याचं काम केलं. युटोपियन शुगरची निर्मिती गेल्या वर्षभरामध्ये आपण करतोय. 500 लोकांच्या हाताला त्या ठिकाणी काम देतोय. कारखान्यामध्ये काम करणारे जे मजूर होते 200-250 टोळ्या असायच्या त्या नेहमी कोल्हापूर भागात मजुरीला जायच्या. त्यांना ह्या तालुक्यामध्ये काम देण्याचं काम आपण केलं. 2,000 ते 3,000 लोकांना त्या ठिकाणी काम मिळालं. पंढरपूर शहराची लोकसंख्या आठवते मला 1985 साली 16,000 मतदान होतं. आज 2014 साली 80,000 मतदान आहे. जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात वेगानं वाढणारं हे नगरपालिकेचं गाव आहे. इचलकरंजी आणि पंढरपूर ही 2 गावं अतिशय वेगानं वाढत आहेत. आणि म्हणून मग ह्या गावाला पुढच्या 50 वर्षाला काय गरज आहे याचा विचार करून आम्ही नियोजन केलं. इथे येणाऱ्या वारकरी 1 कोटी वारकरी येतो तो वारकरी या शहरात राहायला पाहिजे. जे आज नरेंद्र मोदी सांगतात भाषणात की धार्मिक पर्यटन ते आम्ही 10 वर्षापूर्वी या ठिकाणी नियोजन केलं. 2004 सालापासून 55 कोटी रुपयाचं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम या शहरामध्ये आपण केलं. 25 कोटी रुपयाची पाण्याची योजना शहराकरता आणली. 57 कोटी रुपयाचं अंडरग्राऊंड केबलचं काम या शहरामध्ये केलं. घरामध्ये होणारा कचरा असेल, गावामधला कचरा असेल, ते कचऱ्याचं विल्हेवाटला त्याच्यामधनं वीज तयार करण्याचा प्रस्ताव आपण नगरपालिकेच्या माध्यमातून प्रोजेक्ट केला. रस्त्याची रुंदीकरण केली, रस्त्याची डांबरीकरण केली. नवीन एसटी स्टँड या ठिकाणी बांधलं. रेल्वेचं ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचं काम झालं. ही सगळी कामं मालकांच्या काळात 25 वर्षामध्ये झालेली आहे. चांगलं कारण असं आहे की गेल्या 25 वर्षामध्ये आपण काम करताना मालक जरी आमदार असले तरी मग शहर असो किंवा ग्रामीण भाग असो आम्ही सगळ्या मालकांच्या सहकार्याने आम्ही कार्यकर्त्यांनी आपल्याबरोबर चर्चा केली. मी गावोगाव आलो, मिटिंगा घेतल्या, तुमच्याकडनं फॉर्म भरून घेतले, तुम्हाला काय पाहिजे विचारलं. नवीन डीपी किती पाहिजेत, नवीन शाळा किती पाहिजेत, नवीन अंगणवाड्या किती पाहिजेत, नवीन रस्ते किती पाहिजेत. दुष्काळ पडला 2004 साली 70,000 जनावरं आपण छावण्यामध्ये या शहरात सांभाळली. 400 किलोमीटरचे रस्ते आपण या तालुक्यामध्ये रोजगार हमीच्या माध्यमातून केले. जो 600 ते 700 किलोमीटरचे रस्ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून करण्याचं प्लॅनिंग 2004 सालामध्ये केलं. नदीच्या पात्रात पाणी राहावं म्हणून विष्णुपदापाशी बंधाऱ्याचं नियोजन आम्ही केलं. गोपाळपूर शेगाव तुम्हाला जोडणारा ब्रिज व्हावा म्हणून नियोजन मी केलं. 2008 सालामध्ये तुकाराम महाराज चतुर्थाच्या निमित्तानं जेव्हा सरकारनं जेव्हा एक आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपवली मालकांवरती, आमच्यावरती, तेव्हा हे सगळं नियोजन आम्ही केलं की शहरातली वाहतूक बाहेर गेली पाहिजे, विष्णुपदापाशी पाणी पूल बंधारा बांधला पाहिजे, पात्रात पाणी राहिलं पाहिजे. पण दुर्दैवानं गेल्या 5 वर्षामध्ये ह्यातलं एकही काम पूर्ण होऊ शकलेलं नाही, हे वास्तव आहे. 2008-09च्या बजेटमध्ये मालक आमदार असताना 86 कोटी रुपयाची तरतूद अशोक चव्हाण आणि विलासराव देशमुख असताना त्या ठिकाणी केली गेली होती. पण दुर्दैवानं फक्त 19 कोटी रुपयाची कामं गेल्या 6 वर्षामध्ये पूर्ण होऊ शकली.
पाण्याच्या टाक्या अपूर्ण आहेत, बंधाऱ्याची कामं अपूर्ण आहेत. शहरातली जड वाहतूक बाहेर काढण्याकरता आपण ब्रिज घेतला होता, तो कॅन्सल केला आणि पंढरपूर शहरामध्ये वाहतूक आणण्याकरता नवीन ब्रिज बांधला. म्हणजे नियोजन नाही, प्लॅनिंग नाही, विकासाची दिशा नाही. आणि ही भूमिका घेणारी माणसं राजकारणामध्ये आल्यानंतर काय होतं याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. ह्याच्या पुढच्या 5 वर्षामध्ये जे काम झालं त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करायचंय. म्हणून निवडणुका येतात जातात, पिढी बदलत असते. सांगितलं आमच्या काजी साहेबांनी की 78 सालची पिढी आज 60च्या पुढे गेलेली आहे. आमची पिढी आज 60च्या आज 40 ते 60च्या दरम्यानची आहे. उद्याची ही निवडणूक आहे ती परिवर्तनाची निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये 18 ते 35 वयोगटातल्या तरुणांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग राहणार आहे. कारण त्यांना उद्याचा भारत बघायचा, उद्या स्वप्न ते बघतायत आणि ते घडवण्यासंबंधीची उर्मी इच्छा त्यांच्या मनामध्ये आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी हेच हेरलं. म्हणून कालच्या लोकसभेला काय झालं, नेते एका बाजूला आणि जनता एका बाजूला. फक्त म्हाताऱ्याचीच मतं काँग्रेसला गेली, 60च्या पुढच्याची, बाकी सगळ्याची कमळाकडे गेली. लोकांनी ऐकलंच नाही. कारण लोकांची एक निराशेची भावना समाजामध्ये आज पसरली. टीव्हीचं बटन ऑन केलं, वर्तमानपत्राचं पान उलटलं की पहिल्या पच्यावरती ह्यात भ्रष्टाचार, हा मंत्री जेलमध्ये, तो आमदार भ्रष्टाचार, हा मंत्री ह्यात सापडला. दुसरी चर्चाच नाही. कोळसा घोटाळा, 3G घोटाळा, सिंचन घोटाळा, PWD घोटाळा. आणि मग आपण हे स्वप्न 60 वर्षामध्ये बघितलं. आणि मग ह्या पद्धतीनं जर सरकार चालणार असेल तर या सरकारकडनं आपल्या कामाची पूर्तता कशी होणार अशा पद्धतीची एक भावना तरुणांच्या मनामध्ये आहे का नाही. आणि त्यामुळे तुम्ही जर ज्या तरुण मुलांची SMS वाचले, व्हॉट्सअप बघितले, फेसबुक बघितलं, त्यांच्या प्रतिक्रिया जर बघितल्या तर निश्चितपणे आम्हाला असं वाटतं की आपण कशाकरता राजकारण करतोय. यामध्ये आपण राजकारण करतो, लोकांना आश्वासन देतो, पण त्याची पूर्तता होणार नसेल तर आपण काय केलं पाहिजे. म्हणून गेल्या 3 महिन्यापासून आम्ही फिरतोय, लोकांना विचारलं आपण काय करावं. ज्या पक्षाकरता त्याग केला, नेत्यांकरता त्याग केला, त्या त्यागाची किंमत पक्षानं ठेवली नाही. आणि त्याबद्दल एक अन्यायाची भावना, चिडीची भावना आज आपल्या सगळ्या सहकार्यामध्ये होती. तेव्हा हे सगळं लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने उद्याच्या निवडणुकीची तयारी करायची आहे. आपण नियोजन केलंय, बूथ वाईज कमिट्या केल्या आहेत, 50-50 मताला एक माणूस तयार नेमलेला आहे. SMS आहेत, व्हॉट्सअप आहेत, फेसबुक आहे, ट्विटर आहे, याच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण पोहोचणार आहे. एका बाजूला मालकांनी 25 वर्षामध्ये उभा केलेला तालुका आणि दुसऱ्या बाजूला 5 वर्षामध्ये गेलेली अधोगती ही लोकांना तुम्ही सांगायची आहे. एका बाजूला पंढरपूर शहर आणि परिसर याचं धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून विकास. जर पंढरपूर उद्या जर स्मार्ट सिटी म्हणून जर पुढे आलं तर मग शेगाव दोमाला असेल, गोपाळपूर असेल, कासेगाव असेल, कुर्टी, टाकळी, वाखरी ही सगळी गावं भविष्य काळामध्ये ह्यात फार मोठा बदल होणार आहे. म्हणून मी नेहमी सांगतो तिथल्या लोकांना की जमिनी विकू नका. कारण एक पुन्हा IT हब झालं तर पुण्यापासून 10 किलोमीटरचा परिसर बदलून गेला. आणि तीच अवस्था पुढच्या 10 वर्षामध्ये आपल्याला पंढरपूर परिसराची करायची. पंढरपूर शहर जेवढं चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल त्या पद्धतीने आज पंढरपूर शहरापासून 5 किलोमीटरच्या अंतरातली गावं डेव्हलप होणार. विकासाच्या वारीमध्ये विकास अभंग, परिचारकांच्या माग उभा पांडुरंग. पांडुरंग ओ पांडुरंग. 1972 सालापासून जे कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत त्यांनी सगळ्यांनी प्रामाणिकपणानं साथ दिली आजपर्यंत. त्याचप्रमाणे उद्याच्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये प्रशांत याला ते त्याच प्रामाणिकपणानं सगळे कार्यकर्ते, जनता साथ देईल असा विश्वास वाटतो. फक्त प्रशांत परिचारक, प्रशांत मालक, फक्त प्रशांत मालक, प्रशांत मालक, फक्त प्रशांत मालक. मालकच निवडून येणार. यंदा प्रशांत मालकच निवडून येणार. प्रशांत मालकच निवडून येणार. प्रशांत मालकच निवडून येणार. प्रशांत मालकच येणार निवडून. प्रशांत मालकच येणार. प्रशांत मालक निवडून येणार. प्रशांत मालक, प्रशांत मालकच निवडून येणार.
प्रशांत मालक लय भारी आहे ते, आमचा मत त्यांनाचा आहे. प्रशांत मालक लय भारी. मला दुसरं काय बी नाही ठाऊक, यंदा फक्त प्रशांतराव. प्रशांत मालकच निवडून येणार. प्रशांत मालकच निवडून येणार. प्रशांत मालकच निवडून येणार. तरुण पिढीला रोजगार प्रशांत मालकांनी आपल्या ह्या मंडईमध्ये उपलब्ध करून दिल्यामुळं आपण त्यांना बहुमतानं विजय करून देऊया. सुखाची चंद्रभागा प्रशांतराव परिचारक, सुधाकर पंत परिचारक, शुभंकर सुधारक, पांडुरंग पांडुरंग. लक्षात ठेवा, मतदान दिनांक 15 ऑक्टोबर 2014. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार माननीय श्रीयुत प्रशांत परिचारक. अवघ्या वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली पंढरी आणि संतांची भूमी मंगळवेढा येथील सर्वच लोक आता वाट पाहतायत मतदानाची, प्रशांत परिचारक यांना निवडून देण्याची. कारण सगळ्यांनाच ठाऊके की प्रशांत परिचारक यांना निवडून दिलं तरच आपल्या मतदारसंघात शाश्वत विकास घडू शकतो.